नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, मराठी विभाग, बारामती. आपण पाठीमागील 2 भागापासून अशी पुस्तकं या पाठाबद्दल विचार करतोय. आपण जो दुसरा भाग पाहिला त्या पाठामध्ये लेखकांनी त्यांच्यावरती काही साहित्यकृतींचा प्रभाव कसा पडला, त्यांना कशी भुरळ घातली, त्यात ते कसे हरवून गेले. आणि दुसरं उदाहरण, एक पुस्तकप्रेमी मित्र त्यांना पुस्तक देताना अटी घालतो, परंतु लेखकही समानधर्मी असल्यामुळे त्यांना त्याचं काहीही वाईट न वाटता उलट त्या पुस्तकप्रेमीचं कौतुकच वाटतं. आणि तिसरं, त्याने शिकवताना वर्गातील साहित्याच्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबांनो, तुम्हाला जी.ए. कुलकर्णी माहीत आहेत का? सर्वांच्या माना खाली गेल्या. खरं तर मराठीतले जी.ए. कुलकर्णी हे फार प्रसिद्ध कथाकार म्हणून ख्यातनाम आहेत, परंतु तोच विषय शिकणाऱ्या एकाही विद्यार्थ्यांना त्यांचे कथासंग्रह तो सोडा, एकही कथा आणि लेखक माहीत नाही याची त्यांना खंत वाटली. आज आपण तिसऱ्या भागात पाहणार आहोत की ते म्हणतात, एक गोष्ट खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाचे स्वप्न दाखवतात. थोडक्यात उत्तम साहित्यकृती वारंवार लेखक हेच सांगतायत. आणि मीही तुम्हाला म्हटलं की जगभर करोडोनी पुस्तकं निर्माण झालेली आहेत आणि होतही आहेत, परंतु त्यातली जी उत्तम आहेत तीच फक्त भावनिक सोबत करू शकतात, थकल्या भागल्या जीवाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला नवचैतन्य न्हाऊ घालतात. एखादा माणूस हताश झाला असेल, निराश झाला असेल, तरीसुद्धा त्याच्या मनाला ती उभारी देतात. म्हणून ते म्हणतात की मनातल्या अंधाराला उजेडाचे स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. लेखक म्हणतात, मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं आणि आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतलेली आहे. ते म्हणतात, मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूतांची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावूनच म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे तर असरसिकपणाच आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, विक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्रांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग, असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. मित्रांनो, पुस्तक वाचनाला ते शौक म्हणतात, छंद. आता बघा, यामध्ये जे पहिलं पुस्तक उल्लेख केला आहे त्यांनी की 2 दिवस मी मेघदूत वाचत होतो, हे भारतातले सुप्रसिद्ध कवी कालिदास यांचं अतिशय गाजलेलं काव्य आहे. असं म्हणतात की जर्मन लेखक गठे यांनी जेव्हा मेघदूत वाचलं तेव्हा तो त्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन नाचला होता. आजही मेघदूताच्या तोडीचं दुसरं काव्य दिसत नाही. त्याने दुसरं नाव घेतलं आहे टॉल्स्टॉय. मित्रांनो, टॉल्स्टॉय हा जगप्रसिद्ध व्यक्ती आहे आणि तुम्हाला माहीत असेल की टॉल्स्टॉयची 2-3 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हा अतिशय, ज्याला आपण सबंध विश्व ओळखता असं म्हणूयात, तर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यावर इतकंच नव्हे तर जगातल्या महान साहित्यिकांवरती प्रभाव असणारा हा एक रशियन लेखक आहे. म्हणून महात्मा गांधींनी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत आपला आश्रम सुरू केला तेव्हा त्याला नाव दिलं होतं टॉल्स्टॉय फार्म. जणू काय त्यांचं जिवंत स्मारक होतं.
रोमारोला नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत त्यांच्याबद्दल असं म्हणतो की अखिल विश्वाची सत्सद्विवेक बुद्धी म्हणजे टॉल्स्टॉय. महान साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, श्रमप्रतिष्ठा मानणारा, विश्वशांतीचा उद्गाता, विश्वबंधुत्वाचा नारा देणारा असे हा थोर एक तत्वचिंतक, कठोर आत्मपरीक्षक, अलौकिक सामर्थ्यशाली असा हा पुरुष होऊन गेला. आजही जगभर त्याचा प्रभाव दिसून येतो. त्यानंतर त्यांनी उल्लेख केलेला आहे की रसिकता आणि वय याचा काहीही संबंध नाही. माणसाला कोणत्याही वयामध्ये काहीही आवडू शकतं. ही एक त्यांनी लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी सांगितले. पुढे ते म्हणतात, कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हाताराच होऊ देत नाही. म्हणजे माणूस शरीराने म्हातारा होतो, मनाने नाही. गांधीजींची आत्मकथा आपल्या सर्वांना माहीतच असेल की गांधींनी त्यांच्या आयुष्यात जे काय पाहिलं, भोगलं, तर त्यात त्यांनी ते स्पष्टपणे सांगून टाकले. पुढं नाव घेतलं आहे व्हिक्टर ह्युगो. हा एक प्रसिद्ध फ्रेंच कवी, लेखक आणि नाटककार होऊन गेला. त्याच्या पुढे येतात मुन्शी प्रेमचंद. मित्रांनो, 10वीपर्यंत आपल्याला माहीत असेल की हिंदीच्या पुस्तकात पहिला पाठ जर कोणाचा असेल तर मुन्शी प्रेमचंदांचा. अतिशय जीवनस्पर्शी लेखन करणारा हा लेखक. त्यांच्या 15 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. गोदान, सेवा सदन, रंगभूमी, कर्मभूमी आणि आणखी इतर. त्यांचं साहित्य आणि त्याचा प्रभाव आजही टिकून आहे. रवींद्रनाथांची 2 पुस्तकं, गार्डनर आणि गीतांजली. आपणा सर्वांना माहीत असेल की टागोरांच्या गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला. शेक्सपियरची नाटकं, काल आपण पाठाच्या सुरुवातीलाच 2 नाटकांचा उल्लेख पाहिला आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे जवळपास 36-37 नाटकं प्रसिद्ध आहेत. असा हा जगप्रसिद्ध नाटककार, सबंध जगावरती आजही त्याचा प्रभाव आहे. तो वाढतोय पण कमी झालेला नाही. आणि मग उल्लेख येतो आपले मराठी संत तुकाराम. संत तुकारामांची अभंगगाथा आपण ऐकून असाल. मानवी स्वभावाचे इतके विविध नमुने, वृत्ती, प्रवृत्ती तुकारामांच्या गाथेत दिसून येतात. म्हणून खेड्यापाड्यातला एखादा अशिक्षितसुद्धा, त्याला फारसं काही कळत नसेल, लिहिता वाचता येत नसेल, तरी तो म्हणतो तुका म्हणे. म्हणजे तुकाराम महाराज काहीतरी म्हणून गेलेत, तुकाराम महाराज काहीतरी सांगतात, हे त्याला जाणवलेलं आहे. आणि म्हणून आजही एक महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मुखातून मंत्र बाहेर पडतो आणि वारकरी मंडळींना तो अतिशय प्रिय आहे, ज्ञानबा तुकाराम. असं ते म्हणतायत की विविध रंगढंगाचं आणि रसमय साहित्य, म्हणजे शृंगार असेल, विरक्ती असेल, मानवी स्वभावाचे नमुने असतील, ते वाचण्याचा शौक केला. ते म्हणतात नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी, ते म्हणतात मला आजही वाटते. या पुस्तकाने ते मला म्हणतात जिवंत ठेवलं आहे. विचार करा, माणूस फक्त भाकरीवर जगत नाही. भाकरी तर आवश्यक आहेच, पण त्याच्या जोडीला तो विचारशील प्राणी असल्यामुळं त्याला आणखीही इतर गोष्टींची गरज पडते. ते म्हणतात शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत आणि याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसतं हात फिरवणं सुद्धा एवढं सुखाचं आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की ते म्हणतायत या पुस्तकावरून हात फिरवणं सुद्धा सुखाचं आहे. मग वाचनानं किती आनंद मिळत असेल हा प्रत्येकाला अनुभव घेऊनच पाहावं लागेल. कधीकधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशा वेळी ते म्हणतात मग मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. आणि ते म्हणतात खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांच्या अभंग कोणत्या अर्थानं जुने आणि कुसुमाग्रजांची कविता
कोणत्या दृष्टीने नव्हे, आपल्या सोयीसाठी आपण शब्द वापरतो. विद्यार्थी मित्र, विचार करा. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, हरिपाठ सांगितला, अभंग दिले आपल्याला. आजही आपल्या मनाचा ते ठाव घेतात. ते फार जुने आहेत म्हणून काहीच त्यात नाही असं न वाटता दिवसेंदिवस त्याची गोडी माणसांना वाटत आहेत. विद्वानांपासून सामान्यापर्यंत, उपासकापासून अभ्यासकापर्यंत सर्वजण त्याचा आस्वाद घेत असतात. आणि दुसरं अलीकडचं उदाहरण दिलं आहे ते म्हणजे कुसुमाग्रज. हेही मराठीतील नामवंत कवी आहेत. परंतु ते म्हणतात कुणी उशिरा आहे म्हणून ते नवीन आणि कोणी फार पूर्वीचं आहे म्हणून ते जुनं, असा भेदभाव वगैरे काहीही नसतो. केवळ आपल्या सोयीसाठी आपण ते बोलतो. ते म्हणतात, एके दिवशी मी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंतांचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला. संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं अर्नेस्ट हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूर त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. हा अमेरिकन लेखक आहे. विद्यार्थी मित्र हो, आता बघा प्रसंग काय आहे की लेखकाच्या अतिशय जवळचा संबंधात असणारा, त्यांना आवडणारा कलावंत माणूस अकाली अपघातात गेलेला आहे. आता त्याचं दुःख आणि धक्का काय असेल आपणच विचार करा. ते अतिशय विमनस्क झालेले आहेत. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. संबंध दिवस ते अस्वस्थ आहेत आणि ते दुःख विसरता यावं, ती अस्वस्थता दूर करावी म्हणून त्यांनी हे द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक काढून वाचायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांना त्या दुःखाचा विसर पडलेला आहे. निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं तर झटकूनच टाकलेली. खरं तर मित्रांनो, ती घटना घडून गेलेली आहे. घटना दुःखद आहेच, वाईट आहेच. कोणालाही दुःख होणं स्वाभाविक आहे, तसंही त्यांना झालेलं आहे. म्हणून दुःखी राहून चालेल का? नाही चालणार. जे व्हायचं ते होऊन गेलं आहे. मनानं ते स्वीकारावंच लागेल. परंतु जेव्हा जवळची व्यक्ती जाते तेव्हा मन सहजासहजी ते स्वीकारायला तयार होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? म्हणून लेखकाने तो पर्याय निवडला आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यांना त्या घटनेचा विसर पडला. त्या आलेली निराशेचं मळब दूर झालं आणि म्हणूनच ते म्हणतायत विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. मित्रांनो, विलक्षण म्हणजे एकदम टोकाची. आणि प्रतिभा म्हणजे जी कलावंताकडे शक्ती असते, जे कोणाला निर्माण करता येत नाही, ते ज्याला निर्माण करता येतं त्याला कलावंत म्हणतात. आणि तो जे निर्माण करतो ते दुसरं कुणी निर्माण करू शकत नाही, म्हणून तो जे निर्माण करतो त्याला कला म्हणतात. आणि या कलावंताच्या शक्तीला प्रतिभा असा शब्द वापरलेला आहे. त्याला बरेच शब्दही किंवा व्याख्याही अनेकांनी वापरलेले आहेत. एक जण असं म्हणतात, नवोन्मेषशालिनी म्हणजे ज्याच्या प्रतिभेला नवनवीन धुमारे फुटतात, ज्याला नवनवीन कल्पना सुचतात आणि जो काहीतरी जगावेगळं नवीन निर्माण करतो आणि इतरांना अचंबित करतो त्याला प्रतिभा म्हणतात. ही तर अनेकांकडे असू शकते, परंतु त्यातली काही जणांकडे अतिशय उच्च प्रतीची असते. म्हणून
अर्नेस्ट हेमिंग्वेबद्दल लेखक म्हणतात, त्याची प्रतिभा विलक्षण होती. म्हणजे ते पाहून आपण चकित व्हावं, दिग्मूढ व्हावं, आश्चर्य वाटावं इतक्या उच्च दर्जाची. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. आता विचार करा, जीवनदृष्टी म्हणजे काय? तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी. मित्रांनो, दृष्टी सर्वांनाच असते, परंतु त्याच्या पलीकडचं जे पाहू शकतात तेच खरे कलावंत. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीनं भारलेली आहे. कथानक थोडक्यात असं आहे, एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वलवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं, तहानेनं त्याला शोष पडला होता, पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचाच या आकांक्षेनं रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढेच चालला होता. देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होतं. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते, पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वलवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं होतं. जीवाची शर्त करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास 2 तासात झुंजून ठार केलं. ती धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठ्या मोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशाच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले. त्यांच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला कधी जे जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला. मी देवमासा पकडला. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं आणि आता उरला होता तो त्याच्या हाडाचा प्रचंड सांगाडा. देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा हसला आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बघा, इथं दुर्दम्य इच्छाशक्तीनं भारलेला हा म्हातारा माणूस, देवमासा म्हणजे प्रचंड महाकाय असतो, सहजासहजी तो पकडता येत नाही, त्याची शिकार करायला नाव वलवत खोल समुद्रात गेलाय आणि त्याने तहानभूक सगळं विसरून त्याला पकडलंसुद्धा, झुंजून ठार केलंय. तो आनंदानं परत घेऊन निघालाय. त्याला आनंदाचा उन्माद झालाय. परंतु इतर मासे म्हणजे शार्क माशाने त्या देवमाशाला पार कुरतडून खाऊन टाकलं आणि तो आनंदानं जेव्हा काठावर आला आणि उतरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की शार्क माशाने फक्त त्या देवमाशाचा सांगाडाच ठेवलेला आहे. मित्रांनो, विचार करा, सामान्य माणसाला किती दुःख होईल. एवढे काबाड कष्ट केलेला, थकला भागलेला हा जीव, वृद्ध म्हातारा, आणि एवढे प्रयत्न करून आनंदानं परत आलेला, पाहतो तर शेवटी काय, काहीच नाही. शिकार मिळाल्याचा आनंदच उरला नव्हता. तरी तो दुःखी, कष्टी, खिन्न झाला नाही. तो हसला आणि त्यानं पुन्हा एक निश्चय केला की आपण परत जायचं. काय संदेश देते मित्रांनो,
हे झालं या कादंबरीचं कथानक. आणि यावरून लेखकाच्या मनामध्ये जे तात्विक विचार आले किंवा स्फुरले ते आपण पुढील भागात म्हणजे उद्या पाहूया आणि इथंच थांबू.